अरे सागर, अरे कसा आहेस? किती वर्ष झाले रे? कुठे आहे? काय चालू आहे तुझा? अरे कॉलेज नंतर आता भेटतोय आपण. काय नाही रे, थोडा प्रेशर आहे डोक्यामागे, अजून काय नाही. का रे, काय झालं तुला? अरे काय झालेला, काही वर्षांपूर्वी मी जरा लोन वरती घर घेतलेला ना, तर आता ते लोन चुकवण्याकरिता मी जरा एक्स्ट्रा वर्क करतोय. एक्स्ट्रा आवर्स मला काम करावं लागतंय. कधीपासून मी प्लॅनिंग करत होतो आणि शेवटी मी घर घेतलंच. काय बोलतोय राव, एकच नंबर देशपांडे साहेब, मोठे लोक झालेत. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्स 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 राव, थँक्स थँक्स. पण कसं आहे, आता घर घेतलंय पण टेन्शन खूप आहे रे डोक्यामागे, कारण हे लोन रिपेमेंट लय टेन्शन आहे भावा. नाही अगदी बरोबर आहे, लय जबाबदाऱ्या वाढून जातात, मला माहिती आहे. एक एक सांग रे, तू कुठल्या बँकेकडनं लोन घेतलेला आणि तुला काय इंटरेस्ट रेट दिला त्यांनी? मी लोन घेतलेला लोटक बँकेकडनं आणि 20 वर्षांसाठी मी लोन घेतलेला. मला त्यांनी 9% दिलाय लोन. काय बोलतो, 9%? का रे, काय झालं? हे बघ, मी तुला काही डिमोटिवेट करण्यासाठी म्हणत नाहीये, पण चंदन बँकेकडनं जर का तू लोन घेतला असता ना, तुला 8.5% भेटला असता. काय बोलतोय, खरंच राव? तू मला 7 वर्षांआधी का नाही भेटला? अरे तर आताही काही बिघडलेलं नाहीये. तू अजूनही आपला जो होम लोन बॅलन्स आहे ना, तो चंदन बँकेकडे ट्रान्सफर करून टाक ना. हे असं काय शक्य आहे का? काही पण बोलतो. असं मला एक सांग, ते चंदन बँकला काय प्रॉफिट होणार आहे? ते कशाला स्वतःचं नुकसान करून घेतील माझ्याकडनं 0.5% कमी चार्ज करून? आणि काही बोलतो तू, असं शक्य असतं का कधी? आणि जर खरंच जर शक्य असेल, मी करू शकतो का असा? एक मिनिट थांब थांब थांब. तू हा ग्रोथचा व्हिडिओ बघितलाय का? तू हा व्हिडिओ बघ, तुझे जे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह होतील बघ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत होम लोन बॅलन्स ट्रान्सफर संदर्भात. काय झालं? अरे टॉपिक ऐकूनच तुम्हाला भीती वाटायला लागली का? डोंट वरी, मी आहे ना तुमचा मित्र सी आदर्श जोशी, इथं तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. चला सर्वात आधी समजून घेऊया की होम लोन ट्रान्सफर काय असतं. जर का तुम्हाला मी सोप्या शब्दात सांगितलं, तर तुमचा जो एक्झिस्टिंग होम लोनचा आउटस्टँडिंग बॅलन्स आहे, ते तुम्ही एखाद्या नवीन लेंडरकडे किंवा दुसऱ्या लेंडरकडे ट्रान्सफर करता, कारण तो तुम्हाला चांगला इंटरेस्ट रेट देत असेल किंवा तुम्हाला ते बेटर टर्म्स अँड कंडिशन देत असेल. आमच्या एक्झाम्पल मध्ये आम्ही लोटक वरनं चंदन बँक कडे जातोय, कारण चंदन बँक आम्हाला लोअर इंटरेस्ट रेट ऑफर करतोय. चला आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघूया. व्हाय डू बँक्स चार्ज डिफरंट इंटरेस्ट रेट्स? चला एका एक्झाम्पलच्या माध्यमातून जरा याला समजून घेऊया. समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात एखादा फ्रूट परचेस करण्यासाठी किंवा एक व्हेजिटेबल परचेस करण्यासाठी, कारण तुम्हाला आपल्या फॅमिलीसाठी एक चांगला डिनर तयार करायचा असेल, तर तुम्ही एका व्हेजिटेबल सेलरकडे गेलात आणि त्यांनी तुम्हाला पर्टिक्युलर एखादा व्हेजिटेबलचा 100 रुपये असा कोट दिला. तुम्हाला असं वाटलं की अरे खूप महाग आहे रे, चला आपण एखादा दुसरा वेंडर बघूया किंवा एखादा दुसरा सेलर बघूया, तो तुम्हाला 70 रुपयामध्ये देत असेल. ओके, तर तुम्ही काय करताय, तुम्ही त्यापेक्षाही जास्त निगोशिएट करत आहात. ओके, पण सेलर काय म्हणतो, माझा फार्म लय लांब आहे, मला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पे करावे लागतील, अदर कॉस्ट आहेत ज्याच्या रिलेटेड आहे ना. म्हणजे वेगवेगळे जे सेलर्स आहेत ते तुम्हाला वेगवेगळे रेट्स देतात एका सेम व्हेजिटेबलसाठी. ही सेम कन्सेप्ट बँकेत सुद्धा ऍप्लिकेबल होते. तर प्रत्येक बँकेकडे काही कॉस्ट इन्व्हॉल्व होतात. आता ट्रान्सपोर्टेशन नाही, ट्रान्सपोर्टेशन नाही, तर काय ते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे बँक वेगवेगळे इंटरेस्ट रेट चार्ज करतात, ते सुद्धा आपण बघूया. सर्वप्रथम आहे कॉस्ट ऑफ फंड्स. हे बघा, बँक सुद्धा पैसे बॉरो करतात, वेगवेगळ्या सोर्सेस असतात. फॉर एक्झाम्पल डिपॉझिट्स, बॉरोइंग फ्रॉम अदर बँक्स किंवा मार्केटमधनं पण बँक बॉरो करते, आणि म्हणून ते कॉस्ट ऑफ फंड्स ते वेगवेगळ्या बँकचे वेगवेगळे असतात. जर का बँक ए चा कॉस्ट ऑफ फंड बँक बी पेक्षा जास्त असेल, तर बँक ए तुमच्याकडनं हायर इंटरेस्ट रेट चार्ज करणार त्या हायर बॉरोइंग कॉस्टला कव्हर करण्यासाठी, बरोबर ना. यानंतर असतं ऑपरेटिंग कॉस्ट. प्रत्येक बँकचे ऑपरेटिंग कॉस्ट वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईजची सॅलरी, रेंट, युटिलिटीज, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. जर का बँक ए चे ऑपरेटिंग कॉस्ट हायर असेल ऍज कम्पेअर टू बँक बी, तर म्हणून ते तुमच्याकडनं हायर इंटरेस्ट रेट चार्ज करत असतील ते आपल्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला कव्हर करण्यासाठी, बरोबर. यानंतर तिसरा फॅक्टर आहे मार्केट कॉम्पिटिशन. बँक अतिशय कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये ऑपरेट करतात. बँक बी ला मार्केट शेअर कॅप्चर करायचा असेल आणि त्यामुळे म्हणून तो लोअर इंटरेस्ट रेट तुम्हाला देत असेल टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर्स, आणि म्हणून बँक बी तुम्हाला बँक ए पेक्षा कमी इंटरेस्ट रेट देते. यानंतर फोर्थ फॅक्टर आहे रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट. बँकेचा रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट सुद्धा वेगवेगळा असू शकतो, ज्याच्यामुळे त्यांची लेंडिंग प्रॅक्टिसेस वर इम्पॅक्ट होतो. जर का बँक ए चा रेग्युलेटरी रिक्वायरमेंट जास्त स्ट्रिक्ट असेल ऍज कम्पेअर टू बँक बी, तर ते लोक तुमच्याकडनं जास्त इंटरेस्ट रेट चार्ज करणार या ऍडिशनल कंप्लायन्स कॉस्टला कव्हर करण्यासाठी. आणि हे काही रिझन्स आहेत की बँक ए पेक्षा बँक बी तुम्हाला कमी इंटरेस्ट रेट मध्ये होम लोन ऑफर करतोय. दोन्ही सेम मार्केटमध्ये असल्यावरही इथं ऑफर मध्ये
डिफरन्स आहे. चला आता ही बेसिक कन्सेप्ट लक्षात आली. काही मॅथ करूया आणि बघूया हाऊ मच विल वी सेव्ह बाय ट्रान्सफरिंग द लोन. तर या कॅल्क्युलेशनसाठी मी तुम्हाला घेऊन आलोय पंजाब नॅशनल बँकच्या वेबसाईटवर आणि हा EMI कॅल्क्युलेटर तुमच्या समक्ष आता तुम्हाला दिसत असेल. तर हे बघा, समजा आपण 50 लाखाचा लोन घेतलाय 20 वर्षांसाठी 9% रेट ऑफ इंटरेस्टने. तर आपल्याला टोटल इंटरेस्ट किती पे करावं लागणार आहे? 57,96,711. आता चालू आहे 2023. समजा 5 वर्षानंतर 2027 मध्ये, ओके, 5 वर्षानंतर तुमच्या लक्षात आला की अरे एक बँक बी आहे जे मला 8.5% लोन देते. तर 2027 पर्यंत तुम्ही ऑलरेडी 20 लाखाचा इंटरेस्ट ऑलरेडी पे केलेला आहे. हे बघा, तुम्हाला टोटल इंटरेस्ट किती पे करायचा होता? 57,96,711 आणि त्यापैकी ऑलरेडी 20,06,107 चा तुम्ही इंटरेस्ट रिपेमेंट केलेला आहे. ओके, आता जो तुमचा बॅलन्स उरलेला आहे ते आहे किती? 44,81,387 रुपीजचा. चला एक काम करूया, 44,81,000 आपण आता नवीन लोन अमाऊंट टाकूया. ओके, 44,81,000 मी इथं कमी करतोय, 44.5 आलाय, 0.8, 44.8 आपण टाकलेलं आहे. ओके, आता हा नवीन लोन अमाऊंट आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट रेट किती भेटतोय? 8.5 चा, बरोबर ना? आता जो नवीन बँक तुम्हाला बँक बी 8.5% इंटरेस्ट चार्ज करतोय, बरोबर. आता लोन टेनर तुमचं 20 इयर्स आहे का? नाही, कारण ऑलरेडी 5 इयर्स तुम्ही लोन रिपेमेंट केलेलं आहे. मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही पुढचे 15 वर्षांसाठी लोन घेताय, बरोबर ना? तर आपण इथं टाकूया 15 इयर्स. ओके, तर मला आता सांगा तुम्हाला किती लोन रिपेमेंट करावं लागणार आहे? तर तुम्हाला इंटरेस्ट रिपेमेंट करावं लागणार आहे 34,60,940 चा, जे आता तुम्हाला पे करावं लागणार आहे. ओके, तुमचा आधीचा किती होता लोन रिपेमेंट, पेंडिंग लोन पेमेंट किती होता? तो होता 37,96,104 आणि आता तुम्हाला किती पे करावं लागतंय? 34,60,940. याचा अर्थ काय आहे की तुम्ही 3,35,164 चं तुम्हाला डायरेक्ट सेव्हिंग होतंय जर का तुम्ही आपलं होम लोन ट्रान्सफर करत असाल बँक बी कडे. आता 3 लाखाचा प्रॉफिट होतोय, तर करायचं का लगेच ट्रान्सफर? नाही, थांबा. अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. बघूया. चला मित्रांनो, आता बघूयात काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सफरिंग होम लोन बॅलन्स. तर सर्वात प्रथम बघूया ऍडव्हान्टेजेस काय आहेत. लोअर इंटरेस्ट रेट. सगळ्यात सिग्निफिकंट ऍडव्हान्टेज काय आहे ट्रान्सफरसाठी? तर बँक ए पेक्षा तुम्हाला बँक बी जे आहे ते लोअर इंटरेस्ट रेट चार्ज करत आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा जो मंथली पेमेंट आहे तो सुद्धा कमी होणार आणि तुम्ही सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ मनी वाचवू शकतात इन द थ्रू आउट द लाईफ ऑफ द लोन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इम्प्रूव्ड कस्टमर सर्व्हिस. जर का तुम्ही आपल्या कस्टमर सर्व्हिस शी सॅटिस्फाईड नसाल इन बँक ए, तर अशा वेळेस तुम्ही बँक बी कडे जाऊ शकता, तिथं तुम्हाला बेटर सपोर्ट भेटेल. आणि जर का तुम्हाला बँकेशी वारंवार तुमचं काम पडत असेल तर हे अतिशय गरजेचं आहे की तुम्हाला चांगला कस्टमर सपोर्ट भेटायला पाहिजे. ओके, तर हे सेकंड ॲडव्हान्टेज. थर्ड म्हणजे ऍडिशनल बेनिफिट्स पण भेटू शकतात तुम्हाला. बँक बी तुम्हाला काही ऍडिशनल बेनिफिट्स पण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लोअर प्रोसेसिंग फीज, काही कॅशबॅक ऑफर्स किंवा काही डिस्काउंट्स ऑन फायनान्शियल प्रोडक्ट्स. आणि असं करून सुद्धा आपण आपले पैसे वाचू शकतो, बरोबर. आणि आपण काय करतोय, आपल्या लोनला अफोर्डेबल बनवतोय, अजून काय नाही. परंतु याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहे होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचे. ते काय? सर्वात प्रथम प्रोसेसिंग फीज. हे बघा, बँक बी तुम्हाला प्रोसेसिंग फीज चार्ज करणार आहे. ओके, आणि ही जी प्रोसेसिंग फीज आहे ही सिग्निफिकंट पण असू शकतो, बरोबर ना. तर तुम्हाला हे डिटरमाइन करायचं आहे की तुमची जी प्रोसेसिंग फीज आहे हे तुमच्या पोटेन्शियल सेव्हिंग पेक्षा कमी असायला पाहिजे. कधी कधी काय असतात, बँक हे जे फीज आहे हे वेव ऑफ सुद्धा करतात, पण त्यासाठी तुम्हाला थोडं नेगोशिएट करावं लागेल. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इम्पॅक्ट ऑन क्रेडिट स्कोर. हे बघा, जर का तुम्ही आपला होम लोन बॅलन्स ट्रान्सफर केलात तर याचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर जरा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. कारण नवीन जी बँक आहे बँक बी, ते सुद्धा तुमचे क्रेडिट चेक करणार ॲज अ पार्ट ऑफ ऍप्लिकेशन प्रोसेस. आणि ही जी इन्क्वायरी असते ही हार्ड इन्क्वायरी असते. यासाठी तुमचा जो म्हणजे क्रेडिट स्कोर आहे तो टेम्पररी निगेटिव्ह, त्याच्यावरती टेम्पररी निगेटिव्ह इम्पॅक्ट यासाठी होऊ शकतात. यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा आपण लोन ट्रान्सफर करतो तर असं समजा की तुम्ही नवीन लोन घेताय, तर तुम्हाला जी अख्खी जी प्रोसेस आहे ना, जे तुम्ही फर्स्ट टाइम लोन घेतलं त्यावेळेस जी तुम्ही प्रोसेस केलेली, ते तुम्हाला अख्खी प्रोसेस परत करावी लागेल. आणि तुम्हाला माहितीये किती टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, किती सह्या कराव्या लागतात, माहितीये का, बरोबर ना. आणि सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज म्हणजे जेव्हा आपण बँकेकडनं बँक बी कडे आपलं लोन ट्रान्सफर करतो तर सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज काय होतं माहितीये का? मी सांगतो तुम्हाला. समजा
तुम्ही लोअर इंटरेस्ट रेट साठी बँक ए कडनं बँक बी कडे गेलेत, बरोबर. 8.5% तुम्हाला भेटत होता, परंतु नंतर जर का त्यांनी त्यांचा इंटरेस्ट रेट वाढवून टाकला, तर एकदा तुम्ही जो इंटरेस्ट रेट घेतला तो काय लॉकडाऊन इंटरेस्ट रेट नसतं, तर तो चेंज असू शकतो त्याच्यात ना. तर जर त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले तर तुमचा लॉस सुद्धा होऊ शकतो. हे होते काही प्रोज अँड कॉन्स ऑफ होम लोन बॅलन्स ट्रान्सफरिंग. चला बोलूया एलिजिबिलिटीच्या संदर्भात. हा होम लोन बॅलन्स कसं ट्रान्सफर होतो ते बघण्या अगोदर आपण जरा एलिजिबिलिटी क्रायटेरिया संदर्भात काही बोलूया की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतं. तर तुमचा होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी जे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत ते व्हॅरी करतात डिपेंडिंग अपॉन तुमचा लेंडर कोण आहे आणि त्या लोनचे स्पेसिफिक टर्म्स काय आहेत. परंतु काही कॉमन फॅक्टर्स आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम क्रेडिट स्कोर. कुठलाही लेंडर तुमची क्रेडिट वर्दीनेस असेस करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर रिव्ह्यू करणार आहे आणि त्या क्रेडिट स्कोरला बघूनच त्याला समजेल की तुम्ही फायनान्शियली रिस्पॉन्सिबल आहात की नाही. आणि जर का तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल, हाय असेल, तर तुमचे चान्सेस वाढून जातात एलिजिबिलिटीचे फॉर बॅलन्स ट्रान्सफर. यानंतर जो सेकंड फॅक्टर आहे तो आहे इन्कम स्टेबिलिटी. लेंडर असेस करतो की तुमची इन्कम स्टेबिलिटी कशी आहे, कारण ह्यानी त्याला माहिती पडतं की तुम्ही त्याचं लोन जे आहे ते रिपे करू शकणार आहात की नाही. ते बरेच फॅक्टर्स कन्सिडर करतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा एम्प्लॉयमेंट हिस्ट्री काय आहे, तुमची करंट इन्कम लेवल काय आहे आणि तुमचा जो इन्कम सोर्स आहे तो किती स्टेबल आहे ते सुद्धा ते बघतात. यानंतर ते कॅल्क्युलेट करतात लोन टू व्हॅल्यू रेशो, याला आपण LTV म्हणतो. आता या लोन टू व्हॅल्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी तो काय करतो, तुमचा जो लोन अमाऊंट आहे त्याला कम्पेअर करतो तुमच्या प्रॉपर्टी जी तुम्ही ठेवली असेल ना कोलॅटरल म्हणून, त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू सोबत. प्रत्येक बँकेचा आपला एक स्पेसिफिक LTV रिक्वायरमेंट असतं आणि जर का तो रेशो त्या लिमिटच्या वरती गेला तर तुम्ही त्या बॅलन्स ट्रान्सफरसाठी एलिजिबल नसणार. यानंतर फॅक्टर नंबर 4 आहे एक्झिस्टिंग लोन रिपेमेंट हिस्ट्री. तुम्ही आपला करंट होम लोन कसं रिपे करत आहात त्याला सुद्धा ते लोक रिव्ह्यू करतील. जर का तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असला आणि तुम्ही टाइमली रिपेमेंट करत असाल, म्हणजे तुम्ही कन्सिस्टंटली पेमेंट करत आहात, तर तुमचे एलिजिबल व्हायचे चान्सेस वाढून जातात बॅलन्स ट्रान्सफरसाठी. यानंतर फिफ्थ फॅक्टर आहे प्रॉपर्टी व्हॅल्युएशन. लेंडर काय करणार, त्या प्रॉपर्टीचा करंट मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि जर का तुमची प्रॉपर्टीचा व्हॅल्यू तेवढा आला नाही त्यांच्या रिक्वायरमेंट अनुसार, तर ते बॅलन्स ट्रान्सफरसाठी तुमचा ऍप्लिकेशन रिजेक्ट सुद्धा करू शकतात. यानंतर जो 6वा फॅक्टर आहे ते आहे अदर फायनान्शियल ऑब्लिगेशन्स. तुमचे एक्झिस्टिंग फायनान्शियल ऑब्लिगेशन्स काय काय आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचे काही आउटस्टँडिंग लोन्स आहेत का, काही डेट्स आहेत का, तुमची डेट टू इन्कम रेशो पण कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे तुमची जी ॲबिलिटी आहे टू हँडल ॲडिशनल लोन ॲज फार ॲज युअर इन्कम इज कन्सर्न ते चेक करण्यात येते. आणि हे बघा, हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स लेंडर टू लेंडर चेंज होऊ शकतात. ओके, चला आता बघूया की हे बॅलन्स ट्रान्सफर कसं काम करतो. हे बघा, जर का तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफर साठी ऑप्ट आउट करत आहात, फॉर एक्झाम्पल बँक बी कडे तुम्ही आपला बॅलन्स ट्रान्सफर करत असाल, तर जो बँक बी आहे तो तुमचा जो आउटस्टँडिंग लोन आहे, एक्झिस्टिंग होम लोन आहे बँक ए सोबत, तो बँक रिपे करणार. त्यासाठी तो तुमच्याकडनं काही नेसेसरी डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स मागवणार एक्झिस्टिंग लोनच्या संदर्भात आणि ते लोक त्या लोनला रिपे करून संपवणार. चला मित्रांनो, बघूया की तुम्हाला या होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्याकरिता कुठले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. जर का तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल तर तुम्हाला अशा ठिकाणी आपले करंट अकाउंट स्टेटमेंट, आपले इन्कम टॅक्स रिटर्न आणि तुम्हाला आपल्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस द्यावा लागेल ऍज अ प्रूफ ऑफ इन्कम. आणि जर का तुम्ही सॅलरीड एम्प्लॉय असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँक स्टेटमेंट, तुमचे लेटेस्ट सॅलरी स्लिप्स आणि तुमचा लेटेस्ट फॉर्म 16 तुम्हाला द्यावा लागेल. यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ साठी तुम्ही पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आपला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड सुद्धा देऊ शकता. आणि यानंतर तुम्हाला एक सिग्नेचर प्रूफ पण द्यावा लागेल आणि इथं तुम्ही आपला कुठलंही एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं प्रूफ देऊ शकता. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, व्हेरिफिकेशन करिता आपल्याला ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत ते उपस्थित करावं लागेल, परंतु सबमिशनसाठी आपण आपले सेल्फ अटेस्टेड कॉपीज देऊ शकतो. आता आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया डिस्कस केलेत, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ते सुद्धा आपण डिस्कस केले. चला मित्रांनो, आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की तुम्ही ऍक्च्युअली आपला होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कसं करू शकता. चला आता स्टेप बाय स्टेप बघूया. एक एक्झाम्पल घ्या. समजा तुम्हाला लोटक बँकेकडनं चंदन बँकेकडे आपलं होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करायचा असला तर तुम्हाला काय स्टेप्स घ्यावे लागतील. सर्वप्रथम लोटक बँकेकडे जावा आणि त्यांना सांगा की मला होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे. तुम्ही त्यांच्याशी सुद्धा नेगोशिएट करू शकता, परंतु जर का तुमच्या याच्यात काही टर्म्स ऍग्री होत नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरचं ऍप्लिकेशन टाका
आणि त्यांना सांगा की मला चंदन बँकेकडे जायचंय. याला आपण म्हणतात मेकिंग एन ऍप्लिकेशन टू द करंट लेंडर. यानंतर स्टेप नंबर 2, तुम्ही काय करा, त्यांच्याकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्या. तुम्ही लोटक बँकेकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्या आणि अजून काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला घ्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल फोरक्लोजर लेटर, लेटर ऑफ कन्सेंट अँड लोन स्टेटमेंट. हे बघा, लोन स्टेटमेंट मध्ये तुम्हाला आतापर्यंतची तुम्ही जे काही EMI पे केलेले असतील ते तुम्हाला हिस्ट्री त्याच्यात दिसेल. यानंतर स्टेप नंबर 3. आता या स्टेप मध्ये तुम्हाला हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला आता बँकेकडनं भेटलेले आहेत आणि आम्ही सुद्धा तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला चंदन बँकेकडे म्हणजे जाऊन सबमिट करावं लागेल. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक इमेज दिसत असेल. तुम्ही या व्हिडिओला पॉज करा आणि जे काही डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे ते तुम्ही निवांत बसून एकदा रीड आउट करा. यानंतर आपण बघूया स्टेप नंबर 4. आता तुमचा जो नवीन लेंडर आहे, आपल्या एक्झाम्पल मध्ये चंदन बँक, ते तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणार, तुमची एलिजिबिलिटीला इव्हॅल्युएट करणार आणि जर का त्यांना खात्री झाली की तुम्ही एलिजिबल आहात तर अशा ठिकाणी तुमचा जो ट्रान्सफर आहे ते ऍग्री करणार आणि जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते लोटक बँकेला ते लोक पे करतील. आणि यानंतर लोटक बँक ते चंदन बँकेला जे काही लोन डॉक्युमेंट्स असतील किंवा पेपर्स असतील ते फायनली सबमिट करणार. यानंतर लास्ट स्टेप, स्टेप नंबर 5. आता लोटक बँक तुम्हाला एक फायनल कन्फर्मेशन देणार ऑफ क्लोजर ऑफ अकाउंट आणि यानंतर तुम्ही चंदन बँकेसोबत एक नवीन कॉन्ट्रॅक्ट साइन करू शकता आणि यापुढचे जे काही EMI असतील ते तुम्ही चंदन बँकेला पे करणार. तुम्हाला काही फीज या प्रोसेसमध्ये पे करावे लागू शकतो. तर मित्रांनो, ही होती अख्खी प्रोसेस फॉर ट्रान्सफरिंग लोन फ्रॉम वन बँक टू अनादर. जर का तुम्हाला प्रोसेसमध्ये काही अडचण आली किंवा क्वेरी असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहून पाठवा. तुमची जे काही क्वेरीज असतील आम्ही त्या क्वेरीजला उत्तर देऊया. तर मित्रांनो, हे जे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर आहे याच्यात तुम्ही आपला जो आउटस्टँडिंग बॅलन्स अमाऊंट आहे लोनचा, तुम्ही एका लेंडरकडनं दुसऱ्या लेंडरकडे ट्रान्सफर करताय. तुम्हाला बेटर इंटरेस्ट रेट भेटत असेल किंवा तुम्हाला बेटर टर्म्स अँड कंडिशन भेटत असेल म्हणून. परंतु जर का तुमचा जो बर्डन आहे करंट डेटचा, तर जर का तुम्हाला जास्त वाटत असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट रेट खूप जास्त वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही होम लोन ट्रान्सफरचा विचार करू शकता. परंतु कुठलाही डिसिजन घेण्या अगोदर तुम्ही बघा काही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे अवेलेबल आहेत का. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आपल्या एक्झिस्टिंग लेंडरलाही विचारू शकता की बाबा इंटरेस्ट रेट कमी कर जरा, किंवा आम्हाला डेट क्लिअर करण्यासाठी जरा जास्त वेळ दे, है ना, टाइम पिरियड वाढवून टाक. हे बघा, आपली जे डेट्स आहेत ते वेळेवर रिपे करणे हे आपल्यासाठी अतिशय गरजेचे आहे, कारण याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या क्रेडिट स्कोरवर होतो. म्हणून जो नवीन लोन आहे त्याचे टर्म्स अँड कंडिशन नीट वाचा आणि त्या टर्म्स अँड कंडिशन्सला आपल्या एक्झिस्टिंग लोन्सच्या टर्म्स अँड कंडिशनशी कम्पेअर पण करा आणि त्यानंतर एक इन्फॉर्म्ड डिसिजन घ्या. आला का आता लक्षात? आता तूही कॅल्क्युलेटर घे, कॅल्क्युलेट कर की तुझे 13 वर्षाच्या हिशोबाने किती सेव्हिंग होऊ शकते. आणि ऐक, हो राव, घरी जाऊन कॅल्क्युलेट करतो. मला हा व्हिडिओ आधी का नाही भेटला राव? आता तरी या चॅनलला सबस्क्राईब कर आणि नोटिफिकेशन बेल पण दाब. अदरवाईज अशा इम्पॉर्टंट व्हिडिओजला मिस करशील तू. कर आताच. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.